नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज दत्त जयंती निमित्त आपण त्रयमूर्ती श्री दत्तात्रेयांच्या अवतार कथा आणि त्यामागील आध्यात्मिक रहस्य ऐकणार आहोत. आध्यात्मिक रहस्य. देवाच्या मागे आपण लागायचे नाही. आपण स्वकर्तव्य आणि स्वधर्म याचे इतक्या निष्ठेने पालन करायचे की देवच आपल्याकडे धावून आला पाहिजे. ही स्वधर्मरूप भक्ती देवाला प्रचंड आवडते. अनुसूया पतिव्रता होती. तिचे सत्व पाहण्यासाठी तिने देव आले, पण त्यांची तिच्या तपसामर्थ्याने आणि संकल्पाने बालके झाली. परमात्मा दत्त रूपाने अवतरला. आपल्या मातापितरांची सेवा करताना पुंडलिकाचे पुण्य एवढे झाले की पांडुरंग त्याच्या भेटीसाठी आपण होऊन आला. महाभारतातही आपल्या मातापितरांची सेवा केल्याने आत्मज्ञानी झालेल्या एका कसायाकडून कौशिक ब्राह्मणास सदुपदेश प्राप्त झाल्याची कथा प्रसिद्ध आहे. गुरुचरित्रामधील 2 अध्यायात सुद्धा दीपकाने 21 वर्ष गुरुसेवा केली आणि त्याला भेटायला स्वतः विष्णू आले, अशी कथा आलेली आहे. या सर्व गोष्टींवर भक्तीचे रहस्य असे पुढे येते की ते म्हणजे स्वधर्म आणि स्वकर्तव्य यांचे आचरण करण्यातच सर्व काही इष्टप्राप्ती सामावली आहे. एकनाथांच्या गुरुभक्तीमुळे श्रीकृष्ण श्रीखंड्याच्या रूपाने त्यांच्या सेवेत 12 वर्ष राहिला. शिवलीला अमृतातील महानंदा निष्ठेने स्वधर्माचे आचरण करीत होती तेव्हा शंकर तिचवर प्रसन्न झाला. वर्णाश्रम धर्म असो, पतिपत्नी धर्म असो, पितापुत्र धर्म असो, स्वामी सेवक धर्म असो किंवा गुरुशिष्य धर्म असो, राजा प्रजा धर्म असो किंवा व्यापारी ग्राहक हा धर्म असो, जो जो विहित स्वधर्म आचरण निष्ठेने करतो त्यावर परमेश्वर लवकरच प्रसन्न होतो. श्री गुरुचरित्र ग्रंथानुसार श्री दत्तगुरु यांच्या जन्माच्या अध्यायात पतिव्रता धर्म आणि गृहस्थ धर्म, अतिथी स्वागत करणे यांचा प्रभाव दाखविलेला आहे. पुण्याईने तपाने संकल्पात केवढे सामर्थ्य उत्पन्न झाले की देवांनाही बालरूप घ्यावे लागले, हेच दाखविले आहे. वर सांगितल्याप्रमाणे कौशिक ब्राह्मणाची जी कथा महाभारतात आली आहे ती अशी की तो ब्राह्मण अरण्यात तप करीत असताना जवळच्या एका वृक्षावर फांदीवर बसलेल्या एका चिमणीने त्रास दिला आणि त्यावेळी क्रोधाने त्या कौशिकाने त्या चिमणीकडे पाहून तिचे भस्म करून टाकले. ही अशी कथा आहे. पुढे तो ब्राह्मण गावात भिक्षा मागायला गेला. एका घरापुढे उभा राहिला. त्या घरातील स्त्रीने त्याला थांबायला सांगितले, परंतु तेवढ्यात तिचा पती दमून भागून घरी आला होता. ती पतिसेवा करण्यात मग्न होती. थोडा वेळ वाट पाहून कौशिकाने तिला हाक मारून दटावून म्हटले, तुम्ही किती विलंब करता? थांबा म्हणून सांगितलेत म्हणून मी पुढेही जात नाही. लवकर भिक्षा वाढा. आमचा क्रोध कसा असतो हे तुम्हाला माहीत नाही. तेव्हा ती पतिव्रता स्त्री पतीला क्षणभर थांबायला सांगून कौशिकाला म्हणाली, हो हो, विश्वामित्र, दुर्वास वगैरे क्रोधमूर्तीसारखाच तुम्हालाही क्रोध येतो हे माहीत आहे मला. तुमच्या तांबारलेल्या डोळ्यांनी मरून पडायला मी काही ते झाडावरचे पाखरू नव्हे. पातिव्रत्य धर्माचे आचरण करणाऱ्या त्या स्त्रीला हे अंतर्ज्ञान व मोठे सामर्थ्य प्राप्त झाले होते. अशा कित्येक कथा हेच दर्शवितात की स्वधर्म हाच सर्वात मोठा आहे. एक राजा काशीनगरीत इतके उत्तम प्रजापालन करीत असे की त्याचे सत्व पाहण्यासाठी देवता व पंचमहाभूतांनी असहकार पुकारला.
त्यावेळी त्या राजाने आपल्या पुण्यबळाने स्वतः वायू, वरुण, इंद्र, चंद्र, सूर्य आदी सर्व देवांची कार्य केली आणि प्रजेचे संरक्षण केले. हे उदाहरण तर फारच बोधक आहे. गुरुचरित्र किंवा विविध पुराणांमध्ये दत्तजन्माच्या अनेक कथा आहेत. या कथांमध्ये थोडाफार फरक आढळतो. याचे कारण काय? हा प्रश्नही प्राचीन काळापासूनचा आहे. त्याचे उत्तर म्हणजे पूर्वीच्या शास्त्रकारांनी हे अवतार वेगवेगळ्या कल्पातील असल्यामुळे हे भेद येतात असे दिले आहे. प्रत्येक कल्पामध्ये अवतार होतात, ते वेगळे असतात, म्हणून त्यांच्या वर्णनामध्येही फरक पडतो. श्रीमद भागवत, ब्रह्मांड पुराण, मार्कंडेय पुराण, अग्निपुराण, नारद पुराण वगैरे पुराणांमध्ये वेगवेगळ्या कथा आहेत. त्या अगदी थोडक्यात आम्ही सांगत आहोत. त्या अप्रासंगिक होणार नाहीत आणि प्रेमळ दत्तभक्तांना त्याचे कुतूहल वाटेल म्हणून त्या कथा उद्धृत करीत आहोत. श्री दत्तजन्माची पहिली कथा. प्रतिष्ठान नगरात कौशिक नावाचा एक ब्राह्मण होता. त्याची पत्नी सती म्हणजेच गुणवती ही होती. ही अनुसूयेच्या भगिनीची कथा आहे. पूर्वजन्मीची ती मोठी आध्यात्मिक आणि अधिकारसंपन्न स्त्री होती. त्यामुळे बालपणीच ती आत्मज्ञानी झाली. परंतु पतिव्रता धर्माचे पालन उत्तम प्रकारे करता यावे असे वाटल्याने तिने या कौशिक नावाच्या दुर्गुणी आणि व्याधिग्रस्त अशा ब्राह्मणाशी विवाह केला. पतीची ती ईश्वर भक्तीने सेवा करू लागली. एकदा तो ब्राह्मण घराच्या ओसरीवर बसला होता. त्याला मार्गाने जाणारी एक वेश्या दिसली. कौशिक रोगी होता, त्याला चालता येत नव्हते. तो पत्नीला म्हणाला, मला त्या वेश्येकडे घेऊन चल. सतीने वेश्येसे देण्यासाठी आपले काही दागिने बरोबर घेतले आणि पतीला पाठीवर घेतले व ती मार्ग चालू लागली. रात्र झाली, अंधार होता. मांडव्य नावाच्या ऋषीला त्या नगराच्या राजाने चोरीच्या आरोपावरून चुकीने सुळावर दिले होते. तो ऋषी सुळावर विद्ध झाला होता. त्याचे दोन्ही पाय दोन्ही बाजूस लोंबत होते आणि सतीचा मार्ग त्या सुळाजवळूनच होता. तो अंधारातून जाताना कौशिकाचा पाय मांडव्य ऋषीच्या पायाला लागला आणि ऋषीला वेदना झाल्या. त्याबरोबर त्याने असा शाप दिला की ज्याचा पाय लागून मला त्रास झाला तो सूर्य उगवताच मरून पडेल. ही शापवाणी ऐकताच सतीचे मन क्षुब्ध झाले. कौशिक पतीही भयभीत झाला. तो घरी परत जाऊ असे पत्नीला म्हणाला. मग सतीने त्याला घरी परत नेले आणि हातात जल घेऊन तिने प्रतिज्ञा केली, सूर्य उगवताच जर माझ्या पतीचा मृत्यू ओढवणार असेल तर मी सूर्याला उगवूच नको अशी आज्ञा देते. सूर्योदयाची वेळ होऊन गेली तरीही सूर्य उगवेना. कितीतरी वेळ गेला. पृथ्वीवरील प्राणीमात्रांची कार्य बंद पडू लागली. यज्ञयाग, पर्जन्य, अन्नधान्य, जलादी सर्व नष्ट झाले. सृष्टीचा अकाली प्रलय होईल अशी देवांना धास्ती पडली. ते सर्वजण ब्रह्मदेवाला व विष्णूला शरण गेले. मग शंकराकडेही गेले. पतिव्रता सतीचे मन वळवायचे कोणीही कसे या विचारात देव पडले. मग त्यांना एक युक्ती सुचली. त्यांनी अनुसूयेकडे जाऊन तिला सतीचे मन वळविण्यास सांगितले. तेव्हा सतीकडे अनुसूया गेली आणि म्हणाली, अगं, सूर्य नसल्यामुळे सर्व जगाचा प्रलय होण्याची वेळ आली आहे. तू तुझी प्रतिज्ञा सोडून दे. हे पहा, सूर्य उगवला तर तुझा पती गतप्राण झाला
तर मी तपोबलाने त्याला पुन्हा जिवंत करीन. सतीला अनुसूयेची योग्यता ठाऊक होती. मग तिने आपली प्रतिज्ञा मागे घेतली. तेव्हा सूर्य उगवला. सर्वत्र उष्णता आणि प्रकाश पसरला. पण कौशिकाचा प्राण गेला. मग त्यावेळी अनुसूयेने म्हटले, मी जर अनन्य भावाने पातिव्रत्य पालन केलेले असेल तर सतीचा पती कौशिक पुन्हा जिवंत हो आणि अंतर्बाह्य पवित्र हो. त्यावेळी तो मृत ब्राह्मण कौशिक जिवंत झाला आणि त्याचा रोगही नष्ट झाला. त्याच्या मनातील पापही धुवून गेले. मग तेव्हा सर्व देवांनी या दोघी म्हणजे सती आणि अनुसूया या पतिव्रता स्त्रियांवर आकाशातून पुष्पवृष्टी केली. अनुसूयेने जगतावर केवढे उपकार केले होते म्हणून ब्रह्मा, विष्णू आणि महेश प्रसन्न झाले. त्यांनी अनुसूयेला वरदान दिले. तेव्हा अनुसूयेने वर मागितला, तुम्ही तिघेही माझे पुत्र होऊन जन्मास या, अशी तिने विनंती केली. त्याप्रमाणे थोड्याच दिवसात ब्रह्मदेवाने चंद्र नावाने, शंकराने दुर्वास या नावाने आणि विष्णूने दत्त या नावाने अनुसूयेचे पुत्र म्हणून जन्म घेतले. इंद्र व दुर्वास मातेचा निरोप घेऊन निघून गेले व दत्त हा योगचर्या करीत अत्री आश्रमात राहिला. सारांश काय तर पतिव्रता धर्माचे सामर्थ्य देव, तपस्वी व योगी यापेक्षाही अधिक आहे. ही सती पूर्वजन्मी नर्मदा नदी होती. तिने कन्या राहण्याचा निश्चय केला होता. ती इंद्रसभेस गेली त्यावेळी ती ज्या आसनावर बसली होती ते आसन सभा समाप्त झाल्यावर देवगुरूंनी जलप्रोक्षण करून शुद्ध केले. तुम्ही असे का केले असा प्रश्न तिने त्यांना विचारला. तेव्हा देवगुरू म्हणाले, तू कन्या आहेस. तुझ्या स्पर्शाने आसन अपवित्र झाले म्हणून मी ते शुद्ध करून घेतले. तेव्हा नर्मदा देवीने कुमारिका राहण्याचा आपला निश्चय सोडून दिला व पुढे कर्दम ऋषींची कन्या म्हणून तिने जन्म घेतला आणि पतिव्रता धर्माचे आचरण तिने केले. श्री दत्त जन्माची दुसरी कथा. पूर्वी अत्रीने जगदीश्वर आपला पुत्र व्हावा या हेतूने तीव्र व दीर्घ तप केले. तेव्हा ब्रह्मा, विष्णू व महेश हे तिन्ही देव त्यांच्यासमोर प्रकट झाले. अत्री ऋषीने त्यांना नमस्कार केला व विचारले, आपण कोण? इथे येण्याचे प्रयोजन काय? ते म्हणाले, तुझ्या संकल्पाप्रमाणे आम्हाला यावे लागले. जगाची उत्पत्ती, पोषण व विलय करणारे आम्ही म्हणजे विधाता विष्णू व शिव आहोत. तुला इष्टवर मागून घे. तेव्हा तुम्ही तिघांनी पुत्ररूपाने माझ्या घरी जन्मास यावे असा वर अत्रीने मागितला. तथास्तु असे म्हणून विधाता चंद्ररूपाने, शंकर दुर्वास रूपाने व विष्णू दत्त रूपाने जन्मास आले. दुर्वास तप करण्यास निघून गेला. चंद्र आपल्या चंद्रमंडलात गेला व दत्त जगाच्या उद्धारासाठी अत्रीजवळ राहिले. ब्रह्मा रजोगुण, शिव तमोगुण व विष्णू शुद्ध सत्वात्मक रूप होय. रजस्तमांनी जन्म मृत्यू प्राप्त होतात. शूद्र सत्वाने आत्मायुक्त झाला की मोक्ष मिळू शकतो. परमात्माच्या या 3 प्रकारच्या शक्ती आहेत. तमोगुणाची द्रव्यशक्ती, रजोगुणाची क्रियाशक्ती व सत्वगुणाची ज्ञानशक्ती. सत्वगुणाची मूर्ती विष्णूच आहे. तो जगाच्या उद्धारासाठी दत्त रूपाने राहिला. या ब्रह्मांडातील म्हणजे बाह्य जगातील तो दत्त अवतार आहे.
तसाच पिंडात म्हणजे आपल्या मानसातही दत्तावतार होतो. जीव हा अधिक त्रि म्हणजेच त्रिगुणरहित त्रिगुणातीत झाला व अन अधिक असूया म्हणजे त्याची वृत्ती पूर्णपणे असूयारहित झाली. म्हणजे शुद्ध सत्वगुण रूपाने म्हणजेच आत्मरूपाने श्रीदत्त प्रकट होतात. श्री दत्त जन्माची तिसरी कथा. अत्री व अनुसूया यांचे व्रत असे होते की अतिथी देवो भव या वचनाप्रमाणे ते अतिथीला देव समजून त्याची सेवा करीत असत. त्याला इच्छाभोजन देत असत. त्यांचे पुण्य पाहून इंद्राला भय वाटले. तो तिन्ही देवांस शरण गेला. इकडे नारद लोखंडाचे चणे बरोबर घेऊन घरोघरी जाऊन स्त्रियांना पातिव्रत्य तपाने हे चणे मला शिजवून द्या असे आव्हान देत फिरू लागला. परंतु कोणीही स्त्री ते करू शकेना. पुढे तो अनुसूयेच्या घरी गेला आणि ते चणे पुढे करून म्हणाला, आपल्या पातिव्रत्याच्या तपाने हे लोहाचे चणे मला शिजवून द्या. मला फार भूक लागली आहे. तेव्हा अनुसूयेने लगेच घरात जाऊन पतीच्या चरणाचे जल एका भांड्यात घेतले. त्यात ते चणे टाकले. तपस्तेजाचा अग्नी प्रदीप्त केला. उदासीनतेची फोडणी दिली. पतिचरणाचे तीर्थ हे आधण ओतले आणि उपासना हीच त्याच्यावर झाकणी घातली आणि लगेच ते चणे शिजवून देवनारदांसमोर ठेवले. नारदाला फार आनंद झाला. तो उमा, रमा व सावित्री यांच्याकडे गेला व त्यांना अनुसूयेच्या पातिव्रत्याची महती सांगू लागला. मग या तिन्ही देवींना अनुसूयेचा हेवा वाटला. मग त्यांनी आपापल्या पतींना सांगितले, तुम्ही अनुसूयेच्या पतिव्रता धर्माचे श्रेष्ठत्व काहीही करून कमी केलेच पाहिजे. तेव्हा या पत्नी हट्टांपुढे हे तिघे देव दिगंबर होऊन तिच्याकडे गेले. अतिथी म्हणून त्यांनी ओरडून भिक्षा मागितली. आपला पती आश्रमात नाही, थोडा वेळ थांबा, ते आले की तुम्हाला इच्छा भोजन देतील असे अनुसूया म्हणाली. यावर अतिथी रूपातील हे तिन्ही देव म्हणाले, आम्हाला फार भूक लागली आहे, आम्ही परत जातो. यावर अनुसूया म्हणाली, महाराज थोडी शांती धरा. आपले मनोगत तरी काय आहे ते मला सांगा. ते म्हणाले, तू स्वतः दिगंबरा होऊन आम्हाला लवकर जेवायला वाढ. अनुसूया म्हणाली, एवढेच ना, तो परमात्मा चिंताहरण करील. मी आपल्याला आत्ता वाढते. असे म्हणून तिने आतून आपल्या पतीच्या चरणांचे तीर्थ आणले व ते त्या अतिथींवर शिंपडले. तात्काळ ते तिन्ही देव तान्ही बालके झाली आणि त्यांना पाहून अनुसूयेला पाहणा फुटला. पण अतिथींची इच्छा म्हणून ती विवस्त्र झाली व तिने तिन्ही बालकांना स्तनपान केले. मग पुन्हा वस्त्र धारण करून तिने तिन्ही बालकांना पाळण्यात घातले. तिने अंगाई गीत गाण्यास सुरुवात केली. तेवढ्यात अत्री मुनी आले. अनुसूयेने त्यांना सारा वृत्तांत सांगितला. त्यांना समाधान वाटले. इकडे उमा, रमा व सावित्री यांना आपले पती अजून घरी कसे परत आले नाहीत याची चिंता वाटू लागली. नारदाने त्यांना सांगितले, अनुसूयेने तुमच्या पतींची बालके करून ठेवली आहेत. हे ऐकून ह्या तिन्ही देवींचा गर्व नाहीसा झाला. त्या अत्री आश्रमात आल्या आणि देवी अनुसूयेला म्हणाल्या, सासूबाई, आमचे पती तुमचे पुत्र झाले आहेत. आता ते आम्हाला परत द्या आणि या तुमच्या सुनांचे समाधान करा.
हे ऐकून अत्रींनाही कळवळा आला. त्यांनी अनसुयेला देवींची मागणी पूर्ण करण्यास सांगितले. तेव्हा अनसुयेने पतीचे चरण धुतले आणि ते तीर्थ म्हणजेच ते पाणी त्या बालकांवर पुन्हा शिंपडले. तात्काळ ते तिन्ही देव निज स्वरूपात प्रकट झाले. त्यांचे गण त्यांचा जय जयकार करू लागले. त्यांची वाहने आली आणि देव स्वस्थानी चालले. त्यावेळी अनसुयेला वाईट वाटले. आपण आपल्या बाळांना गमावून बसलो असे तिला वाटले. त्यावेळी त्या तिघा देवांनी आपापले अंश एकत्र मिळवून एक दिव्य पुत्र निर्माण केला आणि तो अनसुयेस देऊन ते निघून गेले. तो पुत्र म्हणजेच श्री दत्त. सर्व ऋषी हा चमत्कार पाहायला आले होते. त्यांनी अत्रींना धन्यवाद दिले. त्यांच्या स्त्रियांनी अनसुयेस वाणे दिली. सर्व देवांनी आकाशातून या सर्वांवर पुष्पवृष्टी केली आणि गंधर्व गाणी गाऊ लागले. श्री दत्त जन्माची चौथी कथा. दास विश्राम धाम करते आत्माराम महाराज यांनी रामदासांना दत्त दर्शन झाल्याच्या प्रसंगात आणखी एक दत्त जन्माची कथा सांगितली आहे. तिचा सारांश असा: सर्व प्रकारे सुबत्ता झाली. जन्माचा हा वृत्तांत मी रसाळ भाषेत वर्णिला आहे. काही प्रेमळ लोक ही कथा थोड्याफार फरकाने सांगतात. ती आदराने श्रवण करावी. ती देवांची माता अनसुया धन्य. ती पतिव्रता धन्य. तिने मोठे अद्भुत व्रताचरण करून दाखवले. धन्य तिची पतिसेवा. त्रिभुवनात तिची आज्ञा कोणी उल्लंघन करीत नसे. तिचे नाव जरी घेतले तरी सर्व सौख्य प्राप्त होत असे. असे स्वतः आत्माराम मान्य करीत आहेत. जेव्हा तिन्ही देवांचा निरोप आला तेव्हा ती अबला काकुळतीने स्तवन करू लागली. पुत्रत्वाचा सोहळा पुरवावा म्हणून तिला एक एक वरदान त्यांनी दिले. ती यथायोग्य रीतीने गरोदर राहिली व तिला जे पुत्र झाले ते देवांच्या अंशाचे, थोर आणि समर्थ होते. ते कुलदीपक निपजले. विधात्याच्या अंशापासून चंद्र जन्मास आला. मुनिश्रेष्ठ दुर्वास हा शंकरांच्या अंशापासून, तर दत्त हाच विष्णूच्या अंशाने जन्मला. तोच आत्मारामाच्या भाविकांचे सर्व ठिकाणी रक्षण करतो. भक्तीचे फळ व सुकृताचे वैभव हे असे असते की देव स्वतः सहाय्य करतात, पण लोक असे म्हणतात ते येत नाहीत. गुरुराज रामदास यांनी दत्ताची आरती केली आहे. त्यांचा अनुभव असा आहे की तिन्ही देवांच्या अंशाने दत्त जन्मला आणि दुर्वास हे नंतर जन्मास आले. रामदासांनी आनंदाने दत्त मुनींचे पूजन केले. श्री दत्त जन्माची पाचवी कथा. एकदा नारद विष्णूला म्हणाले, देवा श्रीहरी, तुझे शुद्ध सत्वगुणाचे रूप मला दाखव. यावर विष्णू म्हणाले, सर्व त्रिभुवनाचे सत्व मी आहे, पण रज व तम यांनी मी किंचित मिश्र आहे. मी जर शुद्ध सत्वानेच राहिलो तर देवांचे वैरी दैत्य माझ्या हातून कसे मारले जातील. म्हणून माझ्या सत्वगुणाचा थोडा थोडा अंश मी ब्रह्मा व शंकर यांना दिला आणि रज व तम त्यांच्यापासून घेतले. आता त्रिमूर्ती जर एकत्र येतील तरच तुला शुद्ध सत्व दिसेल. हे ऐकून नारदाला आनंद झाला. मी तसा प्रयत्न करतो असे तो म्हणाला आणि संचार करण्यास निघून गेला. त्याच विचाराने तो अत्रींच्या आश्रमात आला. अनसुया मुसळ घेऊन कांडण करीत होती. इतक्यात अत्रीने बाहेरून पाणी मागितले. ती तात्काळ निघाली. घाईने निघताना तिच्या हातून मुसळ सुटले, पण ते खाली न पडता तसेच अधांतरी राहिले.
हे पाहून नारदाला आश्चर्य वाटले आणि त्याचवेळी त्याला एक युक्ती सुचली. अनुसूयेचे आपल्या कार्यास नक्की सहाय्य होईल असे नारदांना वाटले. मग नारदमुनी वैकुंठात गेले. देवी लक्ष्मीजवळ त्यांनी अनुसूयेच्या पातिव्रत्याची मोठी प्रशंसा केली. तेव्हा देवी लक्ष्मीला हेवा वाटला. नारदांनी ब्रह्मलोकास जाऊन सावित्रीला व कैलासात जाऊन पार्वतीलाही अशाच प्रकारे चिथावणी दिली. मग तिघींनीही आपापल्या पतींना सांगितले, तुम्ही अनुसूयेचे सत्व हरण करून या. तसेच इंद्रादी सर्व देवसुद्धा ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांना भेटले. त्यांनी अत्री, अनुसूया यांची सगळी हकीकत सांगितली. इंद्र म्हणाला, महातपस्वी अत्रींची पत्नी अनुसूया ही असामान्य पतिव्रता आहे. ती काया वाचा मनाने अतिथींची पूजा करते. कुणालाही ती विनमुख करीत नाही. तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यसुद्धा तिला घाबरतो. तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो. तिच्यासाठी अग्नी थंड शीतल होतो. वारासुद्धा भीतीने मंद मंद वाहतो. तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते. ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते. ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे. यावर काहीतरी उपाययोजना करा, नाहीतर स्वर्ग तर जाईलच, शिवाय आम्हा देवांना तिच्या दारात सेवा चाकरी करत राहावे लागेल. देवांचे तसेच आपापल्या पत्नींचे हे गाऱ्हाणे ऐकून तिन्ही देव अनुसूयेचे सत्व हरण करण्यासाठी अतिथींची रूपे घेऊन अत्री आश्रमात आले आणि अनुसूयेजवळ त्यांनी भोजन मागितले. तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढ, तरच आम्ही जेवू, अशी त्यांनी अट घातली. अनुसूयेने आत जाऊन अत्रींना ही गोष्ट सांगितली. अत्री म्हणाले, या कमंडलूतील तीर्थ त्यांच्यावर शिंपड आणि मग वाढायला घे. तिने बाहेर येऊन ते तीर्थ त्या अतिथींवर शिंपडले आणि लगेचच ते तिघे तान्ही बालके झाली. मग अनुसूयेने वस्त्र उतरवून त्यांना स्तन्य पाजले. त्यांना पाळण्यात निजवले. अंगाई गीते म्हटली. त्यानंतर लगेचच तिने वस्त्रेही धारण केली. तिन्ही देव बालक रूपात अत्रींच्या आश्रमात पुष्कळ दिवस राहिले. ते एकसारखे दिसत होते. इकडे उमा, रमा आणि सावित्री विरहाने दुःखी झाल्या, काळजी करू लागल्या. नारदाला फार आनंद होत होता. काही दिवसांनी नारद त्यांच्याकडे गेले. अत्रींच्या आश्रमात काय प्रकार घडला हे त्यांनी या देवींना सांगितले आणि उमा, रमा आणि सावित्री या देवींचा गर्व नष्ट झाला. नारदासह त्या अनुसूयेकडे आल्या. आमचे पती आम्हास द्या असे विनवू लागल्या. ही तिन्ही बालके तिने त्यांच्यासमोर आणून ठेवली. यातले तुमचे पती ओळखून घ्या असे ती म्हणाली. परंतु उमा, रमा आणि सावित्री यांना काही ओळखता आले नाही. बालकांना उचलण्यासाठी त्या हात पुढे करीत, पण चुकेल की काय म्हणून पुन्हा आपले हात मागे घेत. नारदांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. अत्रींनी जास्त विनोद योग्य नव्हे म्हणून बालकांना पूर्वरूप दे असे अनुसूयेला सांगितले. मग देवी अनुसूयेने अत्रीचरणी वंदन करून त्या बालकांवर तीर्थप्रोक्षण केले आणि तात्काळ ते तिन्ही देव स्वतःच्या रूपात उभे राहिले. त्यावेळी नारद विष्णूंना म्हणाले, नारायणा, तुझे शुद्ध सत्वरूप मला पाहायचे आहे. आता त्रिमूर्ती एका ठिकाणी आहेत. मग विष्णूने तिन्ही अंश एकत्र करून शुद्ध सत्वमय श्री दत्त म्हणून त्रिमूर्तींचे एकच रूप प्रकट केले. त्यावेळचा सोहळा अवर्णनीय होता. मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशी बुधवारी हा दत्त अवतार झाला.
सर्व देवतांनी त्यावेळी पुष्पवृष्टी केली. गंधर्व व अप्सरा गायन आणि नृत्य करू लागल्या. सिद्ध व योगीवृंद दर्शनास आले. याप्रमाणे शुद्ध सत्वमय दत्तदर्शन घेऊन ते सर्वजण धन्य झाले. श्री दत्तात्रेयांच्या जन्मकथा समाप्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.